पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। महेश गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। गणपत गायकवाड आणि वैभव गायकवाड यांचं नाव घेऊ नको, नाहीतर तुझा बाबा सिद्दीकी करू, अशी धमकी पत्राद्वारे देण्यात आली आहे। या प्रकरणी त्यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली। 1 वर्षांपूर्वी माजी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच गोळ्या झाडलेल्या होत्या। गोळीबार प्रकरणी गणपत गायकवाड हे जेलमध्ये आहेत, त्यामुळे आता हे पत्र जेलमधून आल्याचा संशय देखील व्यक्त केला जातोय। नगर या ठिकाणी लग्नात समारंभ असताना त्या ठिकाणी एका इस्माने आणून असं पत्र दिलं आणि त्या लेटरमध्ये मी बघितलं तर मला जीवे मारायची धमकी दिलेली। त्यामध्ये लिहिलं आहे की गणपत गायकवाड आणि वैभव गायकवाडच्या बाबतीत काय बोललास तर तुला बाबा सिद्दीकी करू, म्हणजे तुला गोळ्या झाडून मारू, अशा पद्धतीची धमकी दिलेली आहे। मी आनंदनगर ठिकाणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। पोलिसांकडून अपेक्षा आहे की त्यांनी लवकरात लवकर चौकशी करून त्याला अटक करावी। आणि हा जो लिफाफा आहे, हा लिफाफा जेलमध्ये वापरला जातो। या ठिकाणी गणपत गायकवाड आता जेलमध्येच आहे। माझा संशय की हे सगळं गणपत गायकवाड करतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।